श्री स्वामी समर्थ। भक्तांनो, कोल्हापूरमध्ये आरती नावाची एक महिला राहत होती। बाहेरून पाहिलं तर तिचं आयुष्य अगदी व्यवस्थित वाटायचं। चांगलं घर, नोकरी करणारा नवरा, शिकणारी मुलगी, सगळं होतं। पण आतून ती पूर्णपणे थकली होती। घरातील प्रत्येक जबाबदारी तिच्याच खांद्यावर होती। सकाळपासून रात्रीपर्यंत ती फक्त काम करत राहायची। स्वतःसाठी वेळ म्हणजे काय हे ती विसरूनच गेली होती। हळूहळू तिच्या चेहऱ्यावरचं हसू कमी झालं। ती चिडचिड झाली। छोट्या छोट्या गोष्टींवरून तिचा राग अनावर व्हायचा। पण तिला स्वतःलाही समजत नव्हतं की ती इतकी बदलत का चालली आहे। रात्री झोपताना ती खूप थकलेली असायची, पण झोप मात्र लागत नव्हती। मनात सतत विचार, चिंता, रिकामेपणा। एक दिवस तिच्या मुलीने सहज विचारलं, आई, तू आता आधीसारखी हसत का नाहीस? तो प्रश्न साधा होता, पण तो थेट तिच्या मनात जाऊन बसला। त्या रात्री आरती बराच वेळ आरशासमोर उभी राहिली, स्वतःकडे पाहत राहिली। तिला अचानक जाणवलं, ती स्वतःलाच हरवून बसली आहे। दुसऱ्या दिवशी सकाळी ती घरातून बाहेर पडली। कुठे जायचं हे ठरलेलं नव्हतं, फक्त मन शांत करायचं होतं। चालता चालता ती एका जुन्या मंदिराजवळ येऊन थांबली। ते स्वामी समर्थ यांचं मंदिर होतं। ती आत गेली। मंदिरात फार गर्दी नव्हती, शांत वातावरण होतं। काही लोक डोळे मिटून जप करत बसले होते। आरती ही एका कोपऱ्यात जाऊन बसली। सुरुवातीला तिच्या मनात खूप विचार होते, पण हळूहळू ती शांत होऊ लागली। तेवढ्यात तिच्या बाजूला एक वृद्ध माणूस येऊन बसला। पांढरे केस, साधे कपडे आणि चेहऱ्यावर खूप शांत भाव। काही वेळ तो काहीच बोलला नाही। मग अचानक तो हळू आवाजात म्हणाला, खूप दमली आहेस ना? आरती दचकली, कारण हे वाक्य तिच्या मनातच होतं, पण तिने कुणालाच सांगितलं नव्हतं। तिच्या डोळ्यात पाणी आलं। ती काही बोलणार इतक्यात तो वृद्ध पुन्हा म्हणाला, सगळ्यांसाठी जगताना स्वतःसाठी जगणं विसरलीस? हे ऐकताच आरतीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले, कारण हे अगदी खरं होतं। ती हळू आवाजात म्हणाली, पण मी काय करू? जबाबदाऱ्या संपतच नाही। वृद्ध हलकसं हसला आणि म्हणाला, जबाबदाऱ्या कधीच संपत नाही, पण माणूस स्वतःला हरवला तर आयुष्य संपायला वेळ लागत नाही। आरती शांतपणे ऐकत होती। तो पुढे म्हणाला, तू रोज सगळ्यांची काळजी घेतेस, पण स्वतःच्या मनाची काळजी शेवटची कधी घेतलीस? आरतीकडे त्या प्रश्नाचं उत्तर नव्हतं। मंदिरात काही क्षण शांतता पसरली। मग वृद्ध उठला। जाताना तो फक्त एवढं म्हणाला, स्वतःला थोडा वेळ दे, बाकी सगळं आपोआप ठीक होईल। आरती त्याच्याकडे पाहत राहिली। तिला वाटलं अजून काही बोलावं, पण काही क्षणातच तो वृद्ध गर्दीत दिसेनासं झालं। त्या दिवसानंतर आरतीच्या मनात काहीतरी बदलायला लागलं। तिने पहिल्यांदा स्वतःसाठी थोडा वेळ काढायला सुरुवात केली। सकाळी काही मिनिट शांत बसणं, मंदिरात जाणं, स्वतःला आवडणारी कामं करणं। हळूहळू तिची चिडचिड कमी झाली। चेहऱ्यावर पुन्हा शांतता दिसायला लागली। घरातलं वातावरणही बदललं। एक दिवस तिची मुलगी हसून म्हणाली, आई, तू पुन्हा आधीसारखी दिसतेस। हे ऐकून आरतीच्या डोळ्यात पाणी आलं। त्या संध्याकाळी ती पुन्हा मंदिरात गेली। तिच्या मनात एकच इच्छा होती, त्या वृद्धाला पुन्हा भेटायची। पण मंदिरात चौकशी केल्यावर कुणालाच त्यांच्याबद्दल माहीत नव्हतं। इथे असे कोणते वृद्ध रोज येत नाही, पुजारी म्हणाले। आरती थोडी गोंधळली। ती शांतपणे स्वामींच्या फोटोसमोर जाऊन बसली आणि अचानक तिची नजर त्या फोटोवर स्थिर झाली, कारण त्या फोटोमधल्या डोळ्यात तिला तोच शांतपणा दिसत होता, तोच भाव जो त्या वृद्धाच्या चेहऱ्यावर होता। आरती अंगावर काटा आला। तिला त्या क्षणी सगळं समजलं। त्या दिवशी मंदिरात भेटलेला तो साधा वृद्ध नव्हता, ते स्वतः स्वामी कृपा होती। ती खाली बसली। डोळ्यातून अश्रू वाहू लागले, कारण तिला आता पुन्हा समजलं होतं, स्वामी नेहमी चमत्कारच करतात असं नाही। कधी कधी ते फक्त योग्य वेळी योग्य शब्द देतात, आणि ते शब्दच माणसाचं आयुष्य बदलून टाकतात। त्या दिवसानंतर आरती रोज देवघरात एक दिवा लावायची आणि शांतपणे म्हणायची, धन्यवाद महाराज, मला पुन्हा माझ्याकडे आणण्याबद्दल। आणि खरंच कधी कधी माणसाला पैशांची नाही, चमत्कारांची नाही, फक्त मनाला आधार देणाऱ्या एका शब्दाची गरज असते।